दंडवत हो. तर आपल्या निरूपणाचा विषय आहे नामाचे 10 ठाय. नामाचे 10 ठाय म्हणजे नामस्मरण केल्यानंतर 10 प्रकारचे फायदे होतात असं सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी आपल्या निरूपणाच्या माध्यमातून वेळोवेळी भक्तिजनाला सांगितलेलं आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या निरूपणाच्या आधारावर महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य श्री बाईदेव व्यास यांनी नामाचे 10 ठाय या प्रकरणाचं संकलन केलं. मूर्तिज्ञान, पूजावसर, प्रसाद सेवा आणि नामाचे 10 ठाय हे चारही प्रकरण सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी आपल्या श्रीमुखाने भक्तिजनाला प्रसंगोपात वेळोवेळी निरूपण केलेले आहेत. आणि त्या लीळेचा, त्या घटनेचा संदर्भ घेऊन बाईदेव व्यासांनी या 4 प्रकरणाची निर्मिती केली. तेच जे स्वामींच्या सन्निधानामध्ये भिंगार येथे असताना आले. कुठं? भिंगार. नगरच्या शहरामध्ये भिंगार नावाचं शहर आहे. बाईदेव व्यास आणि त्यांची दुसरी एक भाऊ होती. असे 2 जण, आता बाईदेवाचं चरित्र सांगून टाकू. असे 2 जण तिथं आले. म्हणजे त्यांची माता त्यांना घेऊन आली. एकाला काहीतरी पिसं होतं, याला बी काहीतरी असं एवढं होतं. मग स्वामीच्या दर्शनाला आणल्यानंतर स्वामीला तिने सांगितलं की तिथे म्हणले त्यांना काहीतरी करा. मग एकाला आणताच तो निष्ठून गेला, पळून गेला. आणि कुठं देऊळ असतं ना, मंदिराच्या वरी अशी एक थोडीशी देवळी असते वरी, त्याच्यामध्ये तोंड खुपसून बसला. देव त्याच्या पाठीवर बसले, तोंड दाखवतो का नाही म्हणून, तरी सुद्धा त्यानं तोंड दाखवलं नाही. आणि हे बाईदेव व्यास हे दुसरे हे त्यांच्याजवळ राहिले. मग आता हे बाईदेव व्यास स्वामीच्या सन्निधानात राहिल्यानंतर दररोज स्वामी त्यांना जवळ घेऊन झोपायचे. म्हणजे या बाईदेव व्यासाच्या चरित्रातून किंवा या लीळेतून एक गोष्ट लक्षात आपल्याला अशी आलं पाहिजे की ज्याचा अधिकार नसला तर प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्यानंतर सुद्धा ते तोंड दाखवत नाही. स्वामी त्याच्या पाठीवर बसले होते ना, त्याचा दुसरा भाऊ होता बाईदेव व्यासांचा, तरी सुद्धा त्याने तोंड दाखवलं नाही. आणि बाईदेव व्यास स्वामीच्या सन्निधानात राहिले. म्हणजे याच्याही पाठीमागे जाऊन आपण त्याचं चिंतन करायचं आहे, त्याच्यावर विचार करायचा की असं का होतं की परमेश्वराचं ज्ञान झाल्यानंतर, परमेश्वर समजल्यानंतर, देवधर्म कळल्यानंतर किंवा तुम्हाला धर्म कळल्यानंतर माणसाच्या ठिकाणी जे काही षड्विकार निर्माण होत असतात, रागद्वेष काम क्रोध मद मत्सर, हे जे काही षड्विकार निर्माण होत असतात, तर याचा प्रभाव ज्या ज्या वेळेस आपल्या शरीरावर होईल, आपल्या मनावर होईल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं धरून घ्या, तुम्हाला धर्माचं ज्ञान आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे किंवा 4 गोष्टी कळतात. आणि कळत असून सुद्धा जर तुम्ही षड्विकाराच्या आहारी गेले, अहंकाराच्या आहारी गेले, क्रोधाच्या आहारी गेले, आणि असं आहारी गेल्यानंतर तुमच्या ठिकाणचा जो अनाधिकार आहे तो अनाधिकार वाढत जातो. अनाधिकार म्हणजे काय? विधी आचरण्यासाठी जो माणसाला अधिकार असतो, तो अधिकार असून सुद्धा आपण तो विधी आचरत नाही, त्याच्यामुळे तो अनाधिकार आपला वाढत जातो. आणि तो अनाधिकार एवढा वाढत जातो की परमेश्वराची ओळख सुद्धा राहत नाही. परमेश्वराची
ओळख सुद्धा राहत नाही. किंबहुना एखाद्या ठिकाणी धर्मवार्ता चालू असेल, नामस्मरण चालू असेल किंवा देवाची आरती चालू असेल, असे जे ईश्वर धर्माचे जे विधी चालू ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी जाता येत असून सुद्धा हा आळसामुळे, अनाधिकारामुळे जात नाही. त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणचा अनाधिकार तो अधिक जरट होत जातो, जास्त बळावतो. आणि हे एक वेळेस आपल्याला असं घातक ठरतं की आपल्याला देवाधर्माची ओळखही राहत नाही. कारण इथं जमलेल्या प्रत्येकाला एक वेळ सगळ्याला ज्ञान झालेलं आहे, आपल्या सगळ्याला ज्ञान झालेलं आहे. मग ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आपण एवढ्या पाठीमागं कसे काय आलो? त्याचं कारण हेच की प्रत्येक सृष्टीमध्ये, प्रत्येक जन्मामध्ये आपण ज्ञान झालेलं असताना सुद्धा आपल्या ठिकाणचे अनाधिकार वाढवत राहील. अधिकार असून सुद्धा अधिकाराप्रमाणे वर्तन केलं नाही, म्हणजेच जी गोष्ट आपण करू शकतो ती गोष्ट केली नाही, तर ते अनाधिकार वाढत गेले. परंतु आता अनाधिकार आपला आहे म्हणून गप्प बसायचं काय? असं नाही. आता आपल्याला समजल्यानंतर आपला जो अनाधिकार आहे तो अनाधिकार नसून अधिकार वाढवायचा आहे. म्हणजे तात्पर्य, जी गोष्ट समजल्यानंतर त्याचं प्रत्येकानं प्रायश्चित केलं पाहिजे आणि किंबहुना तिथून पुढे आपल्या अधिकाराची वाढवृत्ती आपणच केली पाहिजे. आणि बायदेव व्यासांची तशीच गोष्ट होती. कशी होती? बायदेव व्यास जे होते अत्यंत अधिकारी पुरुष होते, अत्यंत अधिकारी पुरुष होते. म्हणून अधिकारी पुरुषाचं जे वर्तन असतं, किंबहुना परमेश्वर त्याचे कशा प्रकारचे कोड कौतुक करतात, देव त्यांना जवळ घेऊन झोपायचे. कोणाला? बायदेव व्यासांना. आणि मग ते रात्री उठायचे लघवीला तर देव त्यांना स्वतः धरून घेऊन जायचे, कारण ते त्यावेळेस वयाने लहान होते, फार झालं तर 8 वर्षाची किंवा 10 वर्षाची. मग ते लघवीला नेल्यानंतर लघवी करत असताना ते शिंतोडे स्वामींच्या श्रीचरणावर ओढायचे. मग तिकडून आल्यानंतर बाईसा स्वामींची श्रीचरण पुसून काढायचे. म्हणजे याच्यावर आपण जर विचार केला अंतर्मुख होऊन, की परमेश्वर आपल्या भक्ताला, म्हणजे उच्च कोटीच्या अवस्थेमधल्या भक्ताला किती जवळ घेतात. भंडारीकारा चरित्र माहिती तुम्हाला. स्वतः देवाने त्यांचे कपडे स्वच्छ केले, तशा प्रकारचे हे बायदेव व्यास होते. आणि मग हे बायदेव व्यास स्वामींच्या सन्निधानानंतर, स्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य झाले. पहिले आचार्य कोण? श्री नागदेवाचार्य आणि दुसरे आचार्य बायदेव व्यास. परंतु हे फक्त 3 वर्ष राहिले. किती? फक्त 3 वर्ष. त्याच्यानंतर ते वारले. त्या बायदेव व्यासाने, कारण ते स्वामींच्या सन्निधानामध्ये होते, मग स्वामींच्या दररोज नित्यदिने स्वामींचा दिनक्रम कसा असायचा तो दिनक्रम सगळा त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिला होता. कोणी? बायदेव व्यासाने. म्हणून त्यांनी स्वामींचा दिनक्रम हा तिन्ही पूजा अवसरामध्ये रेखाटलेला आहे. सूत्रपाठामध्ये 3 पूजा अवसर आहेत, सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा. त्याच पूजा अवसराचं रूपांतर काव्यामध्ये श्री चक्रपाणीवास बिडकर यांनी केलेलं आहे. ते आपण रोज संध्या सोयळेसमय ही पूजा अवसर म्हणतो. त्या गद्यामधल्या पूजा अवसराचं पद्यामध्ये रूपांतर केले चक्रपाणीवास बिडकरांनी. आणि मूर्तिज्ञान नावाचं प्रकरण सुद्धा त्यांनी संकलित केले. मूर्तिज्ञान म्हणजे स्वामींच्या पायापासून, म्हणजे श्रीचरणाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत, म्हणजे श्रीमुकुटाच्या केसापर्यंत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये लीळा आहेत. नामस्मरण करत असताना, आपला विषय काय? नामस्मरण. नामस्मरण करत असताना परमेश्वराची मूर्ती आठवावी, परमेश्वराच्या लीळा आठवाव्या, असं त्या मूर्तिज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. मग आता आपण नामस्मरण करत असताना मूर्ती कशी आठवायची? तुम्ही पाहिलं का देवाला? नाही पाहिलं देवाला. मग कसं आठवायचं? मूर्ती ही आठवायची नाही. मूर्ती संबंधित, म्हणजे परमेश्वर अवतारा संबंधित ज्या ज्या भक्ताशी संबंधित ज्या लीळा घडलेल्या आहेत
आणि ज्या अवयवासंबंधित लीळा घडलेल्या आहेत त्या लीळा आठवायच्या. मूर्ती जर आठवली तुम्हाला तर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? फोटो येईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा फोटो येईल ना. आणि काल्पनिक मूर्ती जर तुम्ही आठवली तर तुम्हाला दोष लागेल. तुम्हाला दोष लागेल. काल्पनिक मूर्ती तुम्ही तुमच्या मनामध्ये देवाची कुठलीही मूर्ती साकार करू शकत नाही. कारण परमेश्वर हा कल्पनेच्या पलीकडचा आहे. परमेश्वर कसा आहे? कल्पनेच्या पलीकडचा आहे. तुम्ही त्याला कल्पनाशक्तीमध्ये आकळू शकत नाही. म्हणून देवाची मूर्ती कशी आठवायची? ती फक्त लीळेच्या माध्यमातूनच आठवा. ज्या अवयवासंबंधित, ज्या मूर्ती संबंधित, ज्या भक्तासंबंधित जी लीळा घडलेली आहे ती लीळा आठवायची. आणि ती लीळा आठवल्यानंतर त्या लीळेचा हेत आठवायचा. जसं स्वामींच्या पायाच्या अंगठ्याची लीळा आहे. उदाहरणार्थ सांगतो, नामस्मरण करत असताना कुठलीही एक लीळा आठवली तरी भरपूर जाईल. एवढ्या लीळा काय आपण आठवू शकत नाही. पायाच्या अंगठ्याची लीळा कशी आठवायची? तुम्हाला ती चरित्र माहिती असेल डोमेग्रामाचं, मार्तंडाचं. मार्तंडानं चोरी केली होती. कशात चोरी केली होती? आसू. आठवते कोणाला लीळा? हा, लाडूची नाही, लाडू दुसरी आहे ती, ते तर आहे. ही लीळा अशी आहे की स्वामी त्या सन्निधानामधून परसनायक नावाचे भक्त हे द्वारकेला जाणार होते. मग बाईसानं सांगितलं, देवाने सांगितलं, म्हणले याला घेऊन जा मार्तंडाला सोबत, तुमच्या सोबत. ते म्हणले बाबा तिकडे कुठं नाही याला द्वारकेला, रस्त्यामध्ये काय ब्राह्मणाचे गाव नाहीत, काय नाहीत, कोणी भिक्षा देणार नाही. म्हणजे असं करा, याला बी नेसवा कपडे भगवे. मग त्याला बी केलं, भगवे कपडे दिले. मग ह्यानं काय केलं, जाता जाता देवा बाईसाने काय सांगितलं, म्हणजे तू द्वारकेला चालला आहेस तर द्वारकेला गेल्यानंतर सोरठी सोमनाथ आहे तिकडं, हा, द्वारके गुजरातमध्ये. सोरठी सोमनाथला फार फार चांगल्या चांगल्या घोंगड्या भेटतात बुवा. तर देवासाठी एक तिकडून घोंगडी घेऊन, म्हणून काही पैसे दिले. आता मार्तंड कसा होता तो मला माहितच आहे. मग ह्यानं काय केला, त्याला जाऊ दिलं. रस्त्यामधूनच त्याला सांगितलं की बुवा मला काही जायचं नाही. लगेच रस्त्यामधून वापस आला. आणि आल्यानंतर काय केलं, तर जे बाईसाने जे पैसे दिले होते ते तसेच ठेवले आपल्याजवळ आणि अंगावरचे कपडे फाडून टाकले. आणि बाईसाजवळ सांगितलं काय करा, म्हणे मरता मरता वाचलो मी, चोराने मला लुटलं. आता बाईसा भोळी, बाईसा देवाला म्हणते बघा म्हणे हा मरता मरता वाचला. मग देव म्हणतात का हो, म्हणे तुम्ही द्वारकेला गेले होते, मग ऐन लोकांमध्ये तिकडून आल्यानंतर माउंद करतात ना, जेवण करतात तिकडून आल्यावर. म्हणजे तुम्ही काय माउंद बिंद करत नाहीत. बाईसा म्हणते बाबा तुम्हाला काय, म्हणे याला चोरानं लुटलं रस्त्यामध्ये, मरता मरता वाचला, आणि तुम्ही त्याला माउंद करा म्हणता. मग देव म्हणतात का हो तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही का? म्हणजे काहीच शिल्लक नाही. म्हणजे थोडंफार तरी असेल. म्हणजे काहीच नाही. म्हणजे जरा असलं तर घेऊ का आम्ही? म्हणजे घ्या. जीव कसा अज्ञान असतो, त्याला वाटलं देवाला काय कळते, त्याला वाटलं देवाला काय कळते. मग देवानं भट्टोबासाला सोबत घेतलं आणि त्यानं ज्या ठिकाणी ती असून म्हणजे सोन्याची जी नाणी तिथं पुरून ठेवली होती तिथं गेले आणि उकरलं ते अंगठ्यानं. आणि उकरल्यानंतर ते पिवशी निघाली जशी तशी काढली आणि नागदेवच्याजवळ दिली. म्हणजे द्या हे बाईसा. म्हणजे बाईसाला दिलं. बाईसा म्हणजे हे तर म्हणजे माझीच पिशवी आहे, म्हणजे पुसा ना मार्तंडाला तुमच्या. आता ही लीळा कशाची आहे? अंगठ्याची लीळा आहे. मग या लीळेतून हेच काय आठवायचं आहे आपल्याला? या लीळेतून हेच हा आठवायचा आहे की देवाने जसे मार्तंडाचा चोरीचा दोष नासून आपल्या सन्निधानामध्ये त्यांना थारा दिला, आपलं सन्निधान दिलं, तशा प्रकारे देवाने आपल्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत. चोरीचे तर आहेतच, अनेक प्रकारचे दोष आहेत. तसे दोष नासून देवानं आपल्याला सन्निधान द्यावं, अशा प्रकारची ही लीळा आठवायची आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण दिलं, ते मूर्ती ज्ञान वेगळं आहे. तर हे नामाचे 10 असे आहेत की नामस्मरण केल्यानंतर आपल्याला 10 प्रकारचे फायदे होतात.
आता ते 10 प्रकारचे फायदे पुढे येणार. कारण नामस्मरण करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की नाम आणि स्मरण दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. नाम वेगळं आहे आणि स्मरण वेगळं आहे. नाम हे तोंडाने घेतलं जातं आणि स्मरण म्हणजे आठवण. आठवण ही अंतःकरणाद्वारे केली जाते. नाम हे तोंडाने उच्चारलं जातं आणि आठवण हे अंतःकरणाच्या माध्यमातून, हृदयाच्या माध्यमातून करायची असते. म्हणून नाम आणि स्मरण दोन्ही झालं पाहिजे. कधी कधी आपलं काय होते, फक्त नामच घेतो, अंतरातून दुसरंच काहीतरी चालू राहते. कोणाचंही होते तसं काय, अंतरामध्ये दुसऱ्याच मन माळका चालू राहतं. तोंडानं नाम घेतो, हातानं मनी पण ओढतो, परंतु अंतःकरणात दुसरेच विचार चालू असतात. म्हणून दोन्ही एकत्र साधणं अत्यंत कठीण आहे. सांगायला वाटायला हे सोपं आहे, पण करायला अत्यंत कठीण आहे. त्याच्यासाठी आयुष्यभराची साधना तुम्हाला खर्ची घालावी लागते. त्याचा सराव करावा लागतो तुम्हाला. असं एका दिवसात नामस्मरण होत नाही कोणाला. त्याचा सतत सराव करावा लागतो की नामस्मरण करत असताना तुम्हाला कुठलेच विचार ज्या दिवशी येणार नाहीत त्या दिवशी समजायचं की तुमचं नामस्मरण ते लेखी लागलं. म्हणजे आपल्याला आपण म्हणतो की एवढ्या गाठ्या केल्या किंवा तेवढ्या गाठ्या केल्या, पण गाठ्या किती केल्या त्याच्यापेक्षा लेखी किती लागल्या हे आपलं आपण ज्याचं त्यांना अनुमान बांधायचं आहे, ज्याचं त्यांना जोखायचं आहे. ते की हे करत असताना आपल्याला किती टक्के विचार आले, दुसरे प्रपंचाचे विचार आले असतील किंवा अजून वेगळे वेगळे विचार आले असतील, आणि किती वेळ आपण त्याच्यामध्ये तादात्म्य पावलो, नामाशी आपण किती वेळ तादात्म्य पावलो, हे लक्षात घेणं जरुरीचं आहे. म्हणून नाम आणि स्मरण दोन्ही गोष्टी ह्या एकाच वेळ झाले पाहिजे. आणि ही एका दिवसाची साधना नाही, ही आयुष्यभराची साधना आहे. हे नामस्मरण काय तुम्हीच करावं असं नाही. साधू संतांनी नामस्मरण केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. तुम्ही केल्याशिवाय नामस्मरण प्राप्त होत नाही. आणि ज्ञान जे आहे हे फक्त तुम्हाला विधी कसा आचरावा आणि निषेधाचा त्याग कसा करावा, म्हणजे विधी कसा आचरावा आणि अविधीचा त्याग कसा करावा, याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी, मोक्ष प्राप्त होण्यासाठी नामस्मरणच महत्वाचं आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपल्या पूर्वजाने, तुमच्या वडवडिलांनी केवळ 5 नामावर आतापर्यंत धर्म टिकवला. किती? 5च नामावर. म्हणजे त्यांची तशा प्रकारची नामावर श्रद्धा होती, त्यांची तशा प्रकारची निष्ठा होती, म्हणून आतापर्यंत तुमच्या पिढीपर्यंत त्यांनी तो धर्म आणून ठेवला. त्यांना काय शिक्षण होतं काय आपल्या पूर्वजांना? ते काय आपल्यासारखे काय पोथ्या एवढ्या वाचत बी नव्हते जास्त, परंतु नामावर तशा प्रकारची त्यांची श्रद्धा होती. तशा तशा अधिकरणाचं त्यांना सन्निधान असेल किंवा तसा त्यांचा अधिकार असतील विशेष करून, आणि त्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत आपला धर्म टिकवला. म्हणून तुमच्या ठिकाणी असलेला जो धर्म आहे तो धर्म टिकविण्यासाठी, तो धर्म दृढ होण्यासाठी, तो धर्म बहरण्यासाठी, तो धर्म फुलण्यासाठी तुम्हाला नामस्मरण अशा पद्धतीचं करावं लागणार की ते नामस्मरण करत असताना कुठलेही विचार मनात येऊ नये, आणि आले तरी लगेच त्यांना बाजूला करायचं तुमच्या हातामध्ये. येणं त्यांच्या हातामध्ये आहे. कारण माणसाचं अंतःकरण कसं आहे, माणसाचं अंतःकरण म्हणजे गुणाची आणि दोषांची झोंबी आहे. गुणाची आणि दोषाची झोंबी आहे. झोंबी म्हणजे जसे 2 पैलवानांची जी कुस्ती असते तसं अंतःकरणामध्ये सतत तरंग उमटत असतात. समुद्राच्या पाण्यावर जसे तरंग उमटतात हवेच्या लहरीमुळे, तसं माणसाच्या अंतःकरणामध्ये सतत दोषाची आणि गुणाची अशी तरंग उमटत असतात. एखाद्या वेळेस गुणरूपी विचार आले तर तुमच्या हातून गुणरूपी कार्य घडणार. दोषरूपी विचार आले, जास्त झाले तर दोषरूपी कार्य घडणार. म्हणजे हे तरंग सतत चालू असतात. परंतु बुद्धीनं तिचं असं करायचं असतं की हे वाईट आहे, याच्यामध्ये आपल्याला जास्त रमायचं नाही. कारण प्रथम सकृत दर्शनी जीव कसा आहे, हा अज्ञानच आहे. किती ज्ञानी असला
काही जरी असला, प्रथम दर्शनी त्याच्या ठिकाणी दोष येतो आणि मग दुसऱ्या क्षणाला तो विचार करतो की हे योग्य नाही, हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, आपण असं याचा विचार करायला नाही पाहिजे किंवा असं कार्य करायला नाही पाहिजे, हे दुसऱ्या वेळेस त्याला समजते. पहिल्या वेळेस त्याला दोषच येतो, कारण त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे मतित्रय आहेत. किती आहेत? अधमती, अधगती आणि अधरती असे 3 प्रकारचे मतित्रय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी प्रथमदर्शनी दोषच निर्माण होतात. हे दोषच निर्माण होतात. त्याला तुम्ही अपवाद नाही किंवा मी अपवाद नाही, कोणीही अपवाद नाही. फक्त एवढंच की तिथं दुसऱ्या क्षणाला, दुसऱ्या घडीला बुद्धीचे कार्य चालले पाहिजे. अंतःकरण किती प्रकारचं आहे? 4 प्रकारचं आहे. कोणतं कोणतं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे 4 प्रकारचं अंतःकरण चातुष्टय आहे. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. मन म्हणजे काय? संकल्प आणि विकल्पात्मक ते मन. तुम्हाला काही नाही समजलं तर ऐकून घ्या, काही हरकत नाही. संकल्प करणे आणि लगेच मोडून टाकणे, असं 2 प्रकारचं मन आहे. पहिल्यांदा काय म्हणते? असं करायला पाहिजे. दुसरं मन म्हणते का जाऊ द्या, काय करायचं याच्यावर. हे 2 मन तयार झाले का? जिथं संकल्प आणि विकल्प निर्माण होतात त्याला मन म्हणायला पाहिजे. बुद्धी म्हणजे कुठल्या तरी एका विषयावर, कुठल्या तरी एका विचारावर स्थिर होत असतं आपलं विचार. असं करायचं म्हणजे करायचं, ही काय झाली? बुद्धी. आणि चित्त म्हणजे आता तुम्ही इथं बसले तर माझ्या समोर थोडासा तिकडे आवाज आला की लगेच तुमचं लक्ष तिकडे जातं, त्याला काय म्हणायचं? हे चित्त आहे. आणि अहंकार म्हणजे हे मी करणारच आहे, हे केल्याशिवाय सोडणारच नाही, असा जो ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये भाव धरून ते काम करता तो सुद्धा एक अहंकार आहे. अर्थात ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक ऊर्ध्व प्रकारची गोष्ट आणि एक अध प्रकारची गोष्ट. जसं एखादं काव्य करतो आपण, मग त्या काव्यामध्ये स्त्रीचं वर्णन असते. हे काय झालं? हे अध प्रकारची मती झाली किंवा अध प्रकारचा तुमची जी बुद्धी झाली ना, ती अध प्रकारची म्हणजे खालच्या पातळीची, सामान्य प्रकारची. कारण या काव्यामधून फारसं तुम्हाला काही साध्य होणार नाही. एखादं गाणं असते, गीत असते, त्याच्यामध्ये स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं असतं. मग ते वर्णन करत असताना तुम्ही जी बुद्धीपणाला लावता, जी बुद्धी तुम्ही कसाला लावता, तीच बुद्धी तुम्ही भगवंताचे गुणवर्णन करताना लावली. हे काय झालं? तुमची ही ऊर्ध्व प्रकारची बुद्धी झाली. म्हणजे मती एकच प्रकारची आहे, मती एकच आहे, परंतु तिला 2 प्रकारचे संदर्भ मिळाले, एक अध आणि एक ऊर्ध्व. मन आपल्या ठिकाणी असलेली जी बुद्धी आहे ती अध प्रकारच्या कार्यामध्ये खर्च करायची का ते ऊर्ध्व प्रकारच्या कार्यामध्ये खर्च करायची, हे तुम्ही ठरवायचं. आणि हे प्रथम दर्शनी होतच असतं. आणि सतत अशा प्रकारे असा सारासार विचार करून जर नामस्मरण केलं तर तुमची बुद्धी पवित्र होते. म्हणून अशा नामस्मरणासाठी प्रत्येकासाठी नामस्मरणाचे फायदे वेगवेगळे आहेत बरं का. प्रत्येकासाठी नामस्मरणाचे फायदे वेगवेगळे आहेत. भिक्षुकासाठी वेगळे फायदे आहेत, तुमच्यासाठी वेगळे फायदे आहेत, ज्यांनी आज उपदेश घेतला त्याच्यासाठी वेगळे फायदे आहेत, जो अस्थिपरीचं आचरण करतो त्याच्यासाठी वेगळे आहेत. म्हणजे नामस्मरण हे प्रत्येक जणी करत असेल तर प्रत्येकासाठी त्याचे फायदे वेगवेगळे आहेत. वासनिकाने किंवा गृहस्थाने, नामधारकाने जर नामस्मरण केलं तर त्याला काय फायदा होईल? तर एक चांगल्या प्रकारचा वासनिक होईल. काय होईल? एक चांगल्या प्रकारचा वासनिक तयार होईल. नामावर श्रद्धा ठेवून, धर्मावर श्रद्धा ठेवून, चतुर्विध साधनावर श्रद्धा ठेवून नामस्मरण केलं तर एक चांगल्या प्रकारचा वासनिक निर्माण होईल. आणि वासनिकाने जर नामस्मरण केलं तो एक चांगल्या प्रकारचा भिक्षुक निर्माण होईल. म्हणजे नामस्मरणाचे फायदे लक्षात घ्या. चढता क्रम आहे, खालून वर जायचं. वासनिकाचं नामस्मरण हे अनुसरणाला कारणीभूत होत असतं. आणि अनुसरल्याने जर म्हणजे भिक्षुकाने नामस्मरण केलं
तर त्याला चर्या घडते. चर्या घडते म्हणजे त्याला परमेश्वराचे जे जे काही विधी आहेत, 7 नित्यविधी आहेत, 4 निमित्त विधी, जे काही आठन विधान भिक्षा भोजन, जे जे काही प्रेमदायक विधी आहेत ते विधी घडण्यासाठी तो सक्षम होतो. आणि अशा प्रकारे चर्यावंत पुरुषानं जर नामस्मरण केलं म्हणजे उच्च कोटीला पोहोचलं, त्यानं जर नामस्मरण केलं तर त्याला प्राप्तीला ती कारणीभूत होतं, म्हणजे त्याला ती प्राप्ती होत असते. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, प्रत्येकासाठी नामस्मरणाचे फायदे वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्याला ती आपली अवस्था ही बदलत राहायची आहे. नामधारकामधून वासनिकामध्ये यायचं आहे, वेदवंतामधून बोधवंतामध्ये यायचे, बोधवंतामधून अनुसरला व्हायचं, अनुसरल्यापासून भिक्षुक किंवा चर्यावंत व्हायचंय, आणि चर्यावंत झाल्यानंतर मग आपल्याला देव प्राप्त होणार. हे असे नामस्मरणाचं जे शास्त्र आहे, नामस्मरणाचे जे प्रकरण आहे, दिसायला सोपं आहे परंतु अत्यंत गहन आहे. अत्यंत गहन आहे, अत्यंत खोल आहे. द्रौपदीने ज्यावेळेस भगवंताला हाक मारली वस्त्रहरणाच्या वेळेस किंवा पांडव वनवासामध्ये असताना भोजनाच्या टायमाला, त्यावेळेस भगवंत धावून आले. द्रौपदी काय साधू होती काय? संसारिक असेल तुमच्या आमच्यासारखी. पण आता जर तुम्ही परमेश्वराला हाक मारले तर येतील का भगवंत? म्हणजे द्रौपदीच्या ठिकाणी जी आर्त होती ती आर्त आपल्या हृदयाला आली पाहिजे. तिच्या ठिकाणी जी आवड होती ती आवड आपल्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे. तिच्या ठिकाणी भगवंताविषयी जे प्रेम होतं ते प्रेम आपल्या ठिकाणी चतुर्विध साधनाच्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, देवाच्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, तर परमेश्वर निश्चित येईल. अर्थात त्यांचे अधिकार उच्च प्रकारचे असतील आणि आपले अधिकार खालच्या दर्जाचे असतील म्हणून थांबायचा असा अर्थ नाही की आपला अधिकार आपण सतत वाढवायचा आहे. तशा प्रकारचे अर्थ निर्माण करायची आहे आपल्याला. म्हणून ह्या नामाचे 10 प्रकरण आपलं आजपासून आपल्याला घ्यायचं आहे, ते 5 दिवस 2 तारखेपर्यंत. आणि तुमच्यासाठी संसारामधल्या लोकांसाठी नामस्मरण आणि अन्नदान ह्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कारण ह्या तुमच्या हातामध्ये आहेत, बाकी तुमच्या हातामध्ये आहे नाही. म्हणजे तुम्ही कुठं आटन विजन करू शकत नाही, कुठल्या तीर्थयात्रेला जाऊ शकत नाही, किंवा अजून कोणती विधी तुम्ही आचरू शकत नाहीत संसाराचा प्रभाव असल्यामुळे. पण ह्या 2 गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत आणि ह्या तुम्ही नेहमी केल्या पाहिजे. आणि याच्यातून अनेक ह्या क्रियेचा वाहो, याची सवय, याचा सराव तुमच्या ठिकाणी असला तर त्याच्यामध्ये कोणतं पात्र तुम्हाला कधी लागेल, कोणता योग कधी येईल हे काही सांगता येत नाही. अन्न घालावे सर्वाभूती पात्र लागे दैवगती म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टी अन्नदानातूनच होतात ना. कोणतंही जरी असलं तर अन्नदानातूनच होतं. ते मनुष्य ध्येय तुम्हाला कशामुळे मिळतं? अन्नदानामुळेच. तुमचे जे स्वभाव बनलेले आहेत, राजस तामस, तुमची जी प्रकृती आहे ती अन्नदानामुळेच झालेली आहे. कारण एखाद्याला अन्नदान घालत असताना तुम्ही जर रजतम युक्ती वर्तन केलं असेल, तमतम केली असेल, किंवा सेवा देऊन केला असेल तर तुमची प्रकृती सुद्धा तशीच होती, तशीच बनते. म्हणून अन्नदान करत असताना सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यावेळेस सात्विक भावाने, पवित्र भावनेने, श्रद्धापूर्वक अन्नदान घातलं. नामाच्या 10 टायला आपण सुरुवात करत आहोत. साकारापासून लीळाचेष्टा, निराकारापासून नाममूर्ती, म्हणून निराकारा साकारा नामची कारण. साकारापासून लीळाचेष्टा म्हणजे सगुण जो परमेश्वर आहे, म्हणजे जो दिसणारा आहे, जो व्यक्तमंत परमेश्वर आहे, त्याच्यापासून लीळाचेष्टा म्हणजे परमेश्वर जे काही लीळाचेष्टा करतात ते साकार परमेश्वर करत असतात, निराकार परमेश्वर करत नाही. निराकारापासून नाममूर्ती, आणि निराकारापासून नाम म्हणजे काय, परमेश्वराचं जे नाम आहे तर त्यांनी ते अगोदरच ठरवलं असते, अवतार घेण्याच्या अगोदरच, की आमका आमका नाम धारण करायचं, आमकी आमकी मूर्ती धारण करायची आहे, असं त्यांनी ठरवलेलं असते. म्हणून साकारा निराकारा नामाची कारण. साकार परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी किंवा निराकार परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी नामच हे कारणीभूत आहे.
पहाट गान भाट धाडिवे नाम उच्चारिती आणि द्यावे द्यावे ऐसे उपजे. म्हणून बायदेव्यासाने काही उदाहरणं देऊन आपल्याला हा विषय समजावून सांगितलेला आहे की पहाट गान भाट धाडिवे नाम उच्चारिती. पहाट गान म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पहाटेच्या वेळेस ते कंदील लावून मागायला यायचे बघा. त्याचं नाव काय होतं? चुडबुडके म्हणत होते. काय म्हणत तुमच्याकडे? काय म्हणत आता काय म्हणत होते कोणाच तुमच्याकडे? पहाटेच दिवस निघायचे अगोदर. हा 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 तेच वाजून. म्हणून त्याला आमच्या मराठवाड्यामध्ये तिकडे चुडबुडके म्हणायचे. याला असं वाजवायचे ना. कंदील लावून यायचे. कसे? कंदील लावून यायचे. कारण धुंजूर का 5 वाजता 5:30 नाही नाही ते वेगळे. ते पांगुळ. त्याला पांगुळ म्हणायचं. ते बी सकाळीच होतं. परंतु हे दिवस निघायचे अगोदर यायचे. पहाट गान भाट धाडेवे नाम उच्चारित. मग ते मागायला आल्यानंतर एखाद्या घरी जाऊन उभं राहिल्यानंतर ती बाई त्याला सुपामध्ये घेऊन काहीतरी त्याला आणून द्यायची. मग तो काय करायचा? तिच्या सासऱ्याचं नाव विचारायचं. तिच्या सासऱ्याचं नाव काय? मग ते आमके गणपतराव शामराव पाटील असं काय नाव सांगायचे. मग तो काय म्हणायचा? शामराव पाटलाच्या नावानं काशीच्या विश्वेश्वराला दान पावलं हो, असं तो म्हणायचं. मग शेजारची बाई ऐकायची. ते भलती मक्खी चूस. तरी सुद्धा तिला वाटायचं तिच्या सासऱ्याचं नाव घेतलं मग माझ्या सासऱ्याचं नाव घेतलं पाहिजे. मग ती सुद्धा सुपात घेऊन यायची काहीतरी आणि ती त्याला ती दान द्यायची. पहाट गान भाट धाडवे नाम उच्चारिती आणि द्यावे द्यावे ऐशी उपजे. जे मक्खी चूस आहेत, अत्यंत कंजूस आहेत, त्यांना सुद्धा स्वतःचं नाव घेतल्यानंतर द्यावं अशी बुद्धी उत्पन्न होते. तसंच परमेश्वराला सुद्धा त्याचं नामस्मरण केलं आवडीपूर्वक तर द्यावे म्हणजे त्याला काहीतरी दान द्यावं. म्हणजे त्याला वेद द्यावा, त्याला बोध द्यावा, त्याला ज्ञान द्यावं, त्याला प्रेम द्यावं अशी परमेश्वराला बुद्धी उत्पन्न होते. आणि भाट म्हणजे माहिती आहे तुम्हाला? भाट म्हणजे ते तुमचे ते 4-4, 5-5 पिढ्याचे सगळे नाव सांगणारे. ते गावात आल्यानंतर मग सगळे जेवणा खावण्याची सोय तुम्ही त्याची करत असता. धाडीवे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय होतं? एखाद्या गावाला माणूस वारला. पहिले का अशी व्यवस्था नव्हती फोनची बिनची. ह्या गावातला त्या गावात एक सालदार गडी असेल तर त्याने त्या गावात पाठवायचं. अमका माणूस मेला मातीला या. मग तिथं गेल्यानंतर तो त्या पाटलाचं नाव विचारायचं. अमक्या पाटलाचं घर कोणतं आहे? मग तिथे पाठवायचं. मग तिथं गेल्यानंतर त्याची जी काही व्यवस्था आहे खाण्यापिण्याची तोच करणार. म्हणजे ज्याचं नाव सांगून गेल्यानंतर त्याची जी व्यवस्था आहे तोच करत असतो. तसं ज्याचं नाव आपण घेतलेलं आहे, ज्याचं नाव घेणार आहोत, तर पुढची सगळी व्यवस्था आपली देव करणार. तैसे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपिती तेवेळी आधी नामाची सांगती. तशा प्रकारे परमेश्वर ब्रह्मविद्या निरूपण करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर काय सांगतात? नाम सांगतात. म्हणजे कशावरून ठरवलं आपण? याला काय लीळा प्रमाण आहे? माईभट्टाची लीळा प्रमाण आहे ना. डोमेग्रामला स्वामींची आणि माईभट्टाची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मग चर्चा झाली. चर्चेमध्ये माईभट्ट निरुत्तर झाले आणि निरुत्तर झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की म्हणजे परमेश्वर कोण आहे? देवानं पूर्वी निरूपण केली ना सृष्टीमध्ये कौनी करणे पंचदेव. मग देवानं हे पंचनाम सांगितले. त्यावेळेस द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती 5 नाव सांगितली. ते नाम उच्चारिले द्रुपदावशी जै कौरवी अवकळा केली. आणि ते नाम उच्चारल्यानंतर काय काय फायदे होतात ते सांगतात. द्रुपदावशी म्हणजे द्रौपदीने नाम उच्चारलं. कधी? जै कौरवी अवकळा केली. म्हणजे ज्यावेळेस कौरवांनी भरसभेमध्ये तिची विडंबना केली द्रौपदीची. तै तेनेची नामे संहारिले. त्याच नामाने संहारिले म्हणजे काय? त्या सगळ्यांचा निपात केला म्हणजे पराजित केलं त्यांना. तेनेची नामे दुर्वासिया सीख लाविली जय पांडवाती श्रापू आला. त्याच नामाने दुर्वासला म्हणजे दुर्वास ऋषीला सीख लावली म्हणजे शिक्षा केली. केव्हा? जय पांडवाते श्रापू आला. ज्यावेळेस दुर्वास ऋषी पांडवांना श्राप देण्यासाठी आला. म्हणजे दुर्वास ऋषी दुर्योधनाच्या घरी गेल्यानंतर दुर्योधनाने दुर्वास ऋषीला 4 महिन्याची चातुर्मास दिली. म्हणजे 4 महिने राहावं आमच्याकडे. मग राहिले ते. आणि मग दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं दुर्योधनाला सांगितलं दुर्योधना मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला माग काय मागायचं ते.
मग त्यावेळेस दुर्योधना काय मागायला पाहिजे, म्हणजे जीवाची मती कशी असते बघा. एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तर त्या गोष्टीचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करायचा का वाईट गोष्टीसाठी करायचा, हे ठरवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग दुर्योधना काय सांगितलं, म्हणले असं करा, माझे भाऊ चुलत भाऊ हे वनवासामध्ये आहेत म्हणले ते, आणि त्यांना कधी काहीच घडत नाही, तर तुम्ही असं करा म्हणले, ते दिवसभर कोणीकडे कंदमुळं वगैरे खाण्यासाठी पिण्यासाठी ते फिरत राहतात म्हणले, तुम्हाला दिवसा सापडणार नाही. अर्ध्या रात्री जा म्हणले तिथं वनवासामध्ये, आणि अर्ध्या रात्री जाऊन त्याला तुम्ही भोजन मागा म्हणले. म्हणजे असं का म्हटलं माहितीये की दुर्वास ऋषी कोपिष्ट, अर्ध्या रात्री गेल्यानंतर हे पांडव काय जेव घालणार यांना, आणि नाही जर घातले जेव तर दुर्वास ऋषी त्यांना शाप देणार. म्हणजे बिना औषधाचं खांडू फुटलं. त्याचा हेच काय की पांडवाला श्राप द्यावा दुर्वास ऋषीने आणि पांडवांचा निपात करावा. म्हणजे कोणता हेतू झाला, हा कुहेतू झाला. आपण करत असताना आपल्याला वाटते हा सदहेतू हा, परंतु सदहेतूचं रूपांतर कधी कधी कुहेतूमध्ये होऊन जातं, किंवा जाणून बुजून आपण करतो. तसं होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस खरंच मग दुर्वास ऋषी सुद्धा गेले. दुर्वास ऋषी का गेले, त्याच्या पाठीमागं कारण आहे. कारण दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं ना 4 महिने. दुष्ट माणसाचं, दुर्बुद्धी असणाऱ्या माणसाचं जर अन्न खाल्लं तर आपली बुद्धी सुद्धा तशीच उत्पन्न. म्हणून अन्न कोणाचं खावं यालाही शास्त्र आहे. अन्न कोणाचं खावं यालाही शास्त्र आहे. जो दुष्ट आहे, अहंकारासाठी अन्नदान करतोय, मानमान्यतेसाठी कीर्तीसाठी अन्नदान करतोय, अशाचं अन्न खाऊ नये. अर्थात या सगळ्या गोष्टी साधू संतांसाठी जास्त आहेत, काही गोष्टी तुम्हाला त्या कराव्या लागतात. परंतु जो दुष्ट माणूस आहे, हिंसक माणूस आहे, तामस माणूस आहे, अशांचं अन्न खाऊ नये. कारण तुमची बुद्धी सुद्धा तशीच होईल. मग हे गेले वनवासामध्ये पांडवाकडे अर्ध्या रात्री, म्हणले आम्हाला जेवायला द्या. पांडव घाबरले की हो, एवढ्या रात्री 88,000 ऋषी घेऊन आले दुर्वास ऋषी. म्हटले जेवण करायचं, म्हणले हो आम्हाला आता सर्वांना भुका लागल्या, आम्हाला जेवण करायचं. मग त्यावेळी द्रौपदीने भगवंताचा धावा सुरुवात केला, आणि भगवंताचा धावा सुरुवात केल्यानंतर भगवंत तिथं हजर झाले. हजर झाल्यानंतर आल्याबरोबर भगवंताने द्रौपदीला सांगितलं, म्हणजे मला पहिले काहीतरी खायला दे, मला काहीतरी खायला दे. त्यावेळी द्रौपदीने सांगितलं, हा विषय काय आहे, त्याचाच विषय आहे, यांना भोजन द्यायचंय, अर्धी रात्र झाली आमच्याकडे काय नाही, आणि तू परत आम्हाला तेच खायला मागतोय, म्हणजे दुष्काळ 13वा महिना. ते म्हणजे ते काही असो, मला अगोदर काहीतरी पाहिजे. परंतु गंमत अशी होती की त्यांना सूर्याकडून अक्षय पात्र नावाची एक थाली मिळालेली होती. अक्षय पात्र कोणाला, पांडवाला. त्याचं असं होतं की दिवसभर किती बी अन्न त्यातून घेता येत होतं, हे काही पाची पकवाना लागत असेल. परंतु एकदा का द्रौपदी जेवली आणि थाळी उघडी घातली, पुन्हा मात्र त्याच्यातून द्रौपदी जेवेपर्यंत तुम्ही काही घ्या बस. परंतु द्रौपदीने जेवून ती थाळी उघडी घातली, पुन्हा काय नव्हतं. ते म्हणजे असं असं आहे, आता कसं काय शक्य आहे. म्हणजे ते थाळी आणि इकडं ती थाळी आणली, त्याच्या बाजूला एक शीत चिटकलेलं होतं, आणि भगवंताने ते शीत खाल्लं आणि ढेकर दिला. म्हणजे काय, काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. जगात फुकट काहीच मिळत नाही बरं का. हो, भांडण सुद्धा फुकट होत नाही बरं का. तुम्हाला काहीतरी 2-3 शिवाय द्यावं लागतील अगोदर, मग भांडण होईल. तुम्ही जर फुकट भांडण म्हणता की नाही, फुकट भांडण सुद्धा होत नाही. म्हणजे भगवंताला काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. आणि मग पुढे देवाने सांगितलं, म्हणजे काय आता काय तुमचं काय प्रयोजन. मग त्यावेळेस म्हणले हे 88,000 ऋषी आलेले आहेत. मग भगवंताने त्या सर्वांना सांगितलं, म्हणजे आता 12 वाजून गेले, दुसरा दिवस सुरुवात झालेला आहे, तुम्ही सर्वजण आता गंगेवर स्नान करून या, तोपर्यंत इकडं स्वयंपाक तयार होईल. गेले सगळे तिकडं. मग देवाने इथं लीळा काय केली, मायावी लीळा काय केली. ती जिथं स्नान करायला गेली त्या गंगेवर, त्या नदीवर, तिथंच मायावी पांडव तयार केले. तिथंच भला मोठा मंडप उभा केला, तिथं दुसरे पांडव उभे गेले, आणि तिथं त्यांना जेव घातला. आता इकडे या खऱ्या पांडवाला बी स्वयंपाक करायला लावला, आणि यांना बी इकडे मंडप टाकायला लावला. सगळं काय झालं, आणि भीमाला सांगितलं जाऊन बोलून घेऊन या म्हणजे तिकडे त्यांना जेवायला.
हे भीम गेला खांद्यावर गदा टाकून, ताड 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 म्हणले चला जेवायला. अरे म्हणले तुम्ही जीव घातलं ना तुम्ही आम्हाला आताच. ते म्हणले काय रात्री अर्ध्या रात्री आले म्हणजे तुम्ही, आणि ते जेवले तयार केलेलं कोण खायचं म्हणले ते. आणि त्यावेळेस दुर्वास ऋषीच्या लक्षात आलं की ही भगवंताची लीला आहे. आणि त्यावेळेस दुर्वास ऋषीने मग गवताच्या काडीने आपले दोन्ही हात असे बांधले आणि भगवंताला शरण आला. भगवंताला म्हणतो, भगवंता हे तुला किंवा तुझ्या भक्ताला विघ्न करण्याचं, तुझ्या भक्ताला शाप देण्याचं जे माझ्या मनामध्ये जे कुटील कारस्थान आलं ते दुर्योधनाचं अन्न खाण्याचं. म्हणून अन्न कोणाचं खावं याला शास्त्र आहे. याच्या माध्यमातून तेने ती नामे दुर्वासिया सीख लाविली. म्हणजे ज्यावेळेस तो पांडवाला श्राप देण्यासाठी आला त्यावेळेस भगवंताच्या नामामुळेच ते त्याच्यामधून वाचले. तै तेने नामे आपल्या ऐश्वर्याचा टिळा सारिला, तेने नामे विश्व चैतन्याशी शीख लाविली. जो परमेश्वराला प्राप्त होत असतो त्यावेळेस विश्वदेवता चैतन्य देवता हे सुद्धा विघ्न करायला येत असतात. आणि त्यावेळेस सुद्धा हा परमेश्वराचं नामस्मरण करतो आणि ते दूर जातात. या लाजा मागुती मुक न पाहायची, मग ती पुन्हा ती माया काय त्यांना विघ्न करायला येत नाही. म्हणून साकारा ढाळोचळू नाही आणि निराकारा संहार करू नये. म्हणून जोपर्यंत या सृष्टीमध्ये परमेश्वराचा नामिया प्राप्तीला जायचा आहे तोपर्यंत या जगाचा संहार सुद्धा होत नाही. या सृष्टीचा संहार सुद्धा होत नाही, परमेश्वर करत नाहीत. आणि निराकारा संहार करू नये, जाण्यावरते तो बघ राज एवढं हे का नाही. हा म्हणून सामकोशी नाम उच्चारले आणि लौखदेवबाशी वेद संचरला, ऐसे नाम वेदवंत म्हणून नामे वेद. अशा प्रकारे सामकोसा ही भट्टोबासाची मावशी आणि तिचा मुलगा लखदेवबा म्हणजे हा भट्टोबासाचा कोण मावस भाऊ. मग एकदा काय झालं, हा लखदेवबास शेतातून घरी आला आणि हातपाय धुत होता. आणि मग त्याने विचारलं सहज, म्हणले बरेच दिवस झालं त्या नागदेवाचार्याचं नाव काय ऐकूच येत नाही म्हणले. पहिलं खूप ऐकू यायचं, अमक्या ठिकाणी डाका मारला, तमक्या ठिकाणी डाका मारला, तमक्या ठिकाणी दरोडा केला, आता काय त्याचं काय ऐकूच येत नाही म्हणजे बरेच दिवस झालं. मग त्यावेळेस त्याच्या आईनं काय सांगितलं, म्हणजे भट्टोबासाच्या मावशीनं, अरे तुला माहित नाही काय, तो आता श्री चांगदेव रावळाजवळ गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आमूलाग्र असा बदल झालेला आहे. तो एक संत महात्मा झालेला आहे. तो श्री चांगदेव रावळाजवळ गेलेला आहे असं म्हटल्याबरोबर श्री चांगदेव रावळ हे नाव ऐकल्याबरोबर त्याला वेद उत्पन्न झाला. कोणाला? लखुदेवबासा. त्याला वेद अशा प्रकारचा उत्पन्न झाला की हातपाय धुता धुताच एक पाय धुतलेला होता, दुसरा पाय धुवायचा होता, तसाच तो निघाला. आणि कुठं आला तो? जालन्याला. स्वामीचा मुक्काम त्यावेळी जालन्याला होता. म्हणजे सामकोशी नाम उच्चारिले आणि लखुदेवबाशी वेद झाला. म्हणजे नाम अशा प्रकारचं कसं आहे, वेदवंत आहे. अर्थात आवडीपूर्वक उच्चारलं पाहिजे, आवडीपूर्वक उच्चारलं पाहिजे. त्याचं उच्चारण सुद्धा आवडीपूर्वक झालं पाहिजे. किंबहुना समोरच्या माणसाला जो वेद होतो त्याचं बी काही पूर्वजन्मीचं आहे म्हणूनच वेद होतो. तर त्याला दृष्टांत दिला की सुक्षेत्राचे दृष्टांत, म्हणजे जसं एखादं चांगलं शेत असतं, या शेतामध्ये अत्यंत गवत वाढलेलं आहे, अत्यंत हराळी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये पीक काय येणार हो? चांगल्या प्रकारचा नेंदा खुरपला तर पीक बहरून येईल, चांगलं येईल. तसंच ज्याच्या ठिकाणचे अनाधिकार पूर्वजन्मीचे नासलेले आहेत, पूर्वजन्मीचे अनेक प्रकारचे संस्कार चांगले आहेत, त्याला लवकर वेद उत्पन्न होतो. म्हणून अशा प्रकारचे हे नाम वेद आहे, वेदवंत आहे. म्हणून अशा प्रकारे जर आवडीपूर्वक नामस्मरण केलं तर तुम्हाला वेद उत्पन्न होईल. म्हणजे नामाविषयी वेद उत्पन्न होईल किंवा चतुर्विध साधनाविषयी वेद उत्पन्न होईल, परमार्गाविषयी वेद उत्पन्न होईल. दंडवत